2021 साली अतनु चक्रवर्ती हे गृहस्थ मोठे ब्युरोक्रॅट्स आहे. हे गुजरात कॅडरचे IAS ऑफिसर आहे. केंद्र सरकारमध्ये जे वित्त खातं आहे त्याचे ते सेक्रेटरी होते. ते रिटायर झाले. 2021 साली त्यांना HDFC बँकचं पार्ट टाइम चेअरमॅन नेमण्यात आलं. पहिला टर्म व्यवस्थित चालला. दुसरा टर्म सुद्धा 2024 मध्ये सुरू झाला आणि हा 2027 मध्ये संपणार होता. मात्र याच दरम्यान गेल्या आठवड्यात त्यांनी एक पत्र लिहून जाहीर केलं की मी राजीनामा देत आहे. राजीनामा देण्यापर्यंत तर ठीक होतं. त्या राजीनामाचं जे पत्र दिलंय त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की बँकेचं जे कामकाज आहे ते माझे जे एथिक्स आहे किंवा माझे जे व्हॅल्यूज आहेत त्याच्याशी माझं पटत नाही. तर याच्याचमुळे हे जे दोन शब्द एथिक्स आणि व्हॅल्यू बँकेच्या कामामध्ये जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यामुळे एकूणच खळबळ माजली. अर्थात जे रिझर्व्ह बँक आहे जे की त्याचं एक काम जे बँकिंग सेक्टर त्याचं रेग्युलेटर आहे त्यांनी पण सांगितलं की त्यांनी बँकेत सगळं आलबेलं आहे, सगळं चांगलं आहे. HDFC बँकने लगेच एक नवीन चेअरमॅन नेमला KK मिस्त्री यांना. त्यांनी पण सांगितलं की बँकेत काळजी करायची गरज नाही आहे. मग चक्रवर्ती पण म्हणाले की नाही सगळं ठीक आहे. असे काही माझा म्हणण्याचा उद्देश असा नव्हता की बँकेत काही गडबड आहे. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.